बिचाऱ्या गोंदूची दृष्टी दिवसानुदिवस अधिकाधिक मंद होत चालली. प्रथम आपल्या डोळ्यांपुढे बारीक बारीक काळे डाग नाचतायत असं त्याला वाटू लागलं. एक बोंगाडा कोळी लोंबकळत राहून आपल्या डोळ्यापुढे खूप जोराने तंगड्या हलवून नाचतोय असं त्याला वाटे. तो नेहमी त्या संबंधाने बोले, पण तो कधी कोणत्या गोष्टीची होता होईल तो कुरकुर करायचा नाही. पुरता 10 वर्षांचा असेल नसेल, पण त्याच्या अंगी विलक्षण सोशिकपणा असेल. गोंदूची बहीण गोदू 12 वर्षांची होती. तिच्यावर त्याचा मोठा विश्वास. ती आपल्यापेक्षा 2 वर्षांनी वडील आहे आणि तिला कितीतरी गोष्टी अधिक समजतात अशी त्याची खात्री होती. जे काय आपल्या मनात असेल, जे काय आपल्याला होत असेल ते तो तिला सांगायचा. आपल्या डोळ्यांपुढे नेहमी एक कोळी कसा नाचत असतो याबद्दल तो तिला रोज सांगे. उद्या नाही हा तो तुला नाचून त्रास देणार असं म्हणून ती त्याचं समाधान करी. पण दिवसानुदिवस त्याच्या डोळ्यांपुढचे कोळी एकाचे 2, 2चे 4 असं होऊन त्यांचा नाच फारच वाढत चालला. तेव्हा मात्र त्याला असं वाटू लागलं की अक्का म्हणते ते काही खरं होत नाही. गोंदूच्या डोळ्यांपुढे चाललेले कोळ्यांचे तांडव जसजसे वाढत चालले तसतशी त्याची दृष्टी अधिकाधिक मंद होत चालली. त्याला धड वाचता येईना झालं. तेव्हा गोदीनी ते वाचून त्याला ऐकवावं आणि अशा तऱ्हेने त्यांनी अभ्यास करावा असं 4-8 दिवस चाललं. आईला उगीच त्रास होईल असं वाटून त्यांनी तिला काहीही कळू दिलं नाही. पण 8 दिवस झाले नाहीत तोच एके दिवशी खेळता खेळता गोंदूला असं वाटलं की आपल्या डोळ्यांसमोरचे कोळी एका काळ्या पडद्याआड गेले. कोळी गेले इतकंच नाही तर सगळा उजेडच गेला. आपण अगदी आंधळे झालो आहोत हे त्याला कळून चुकलं. पण त्यांनी दुःखाचा उद्गार काढला नाही. जणू काही दृष्टीबरोबर त्याच्या डोळ्यातले अश्रू सुद्धा नाहीसे झाले. आईला हे कळताच आजपर्यंत आपण तिकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तिला पश्चाताप झाला आणि ती धाळ मोकलून रडू लागली. वडिलांना सुद्धा आतोनात वाईट वाटलं. पोराचे डोळे जायला आपणच कारण झालो असं वाटून ते सुद्धा शोक करायला लागले. पण दुःख आणि पश्चाताप करत न बसता त्यांनी गावातल्या सरकारी डॉक्टरांकडे गोंदूला नेलं. डॉक्टरांनी तपासणी करून असं सांगितलं की मुंबईच्या चांगल्या डॉक्टरांचे उपचार घेतले तर दृष्टी पुन्हा यायचा संभव आहे. डॉक्टरांकडून परत आल्यावर त्या रात्री गोंदूच्या आईवडिलांचे चांगले 2 प्रहर बोलणे झाले. गोदी जागी होती. गोंदूच्या डोळ्यांविषयी आईबाबांचं काय बोलणं चाललं होतं ते तिने सगळं ऐकलं. मुंबईच्या डॉक्टरांची फी जबर, शिवाय 15-20 दिवस तिथे राहावं लागेल त्याचा खर्च, एकंदरीत बरेच पैसे पडतील. आज तर जवळ एक कवडी सुद्धा शिल्लक नाही. मुंबईला जायचं तर हर तऱ्हेची काटकसर करून रुपये जमा करायचे म्हटलं तरी 4-5 महिने लागतील. हे गोदीच्या कानी पडलं आणि तिला फार वाईट वाटलं. त्या रात्री तिच्या मनात कितीतरी विचार आले आणि एकदम तिच्या मनाने घेतलं. ते काही नाही, काही ना काही करून ताबडतोब उपाय केलाच पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आपल्या अंध भावाला शाळेत नेऊन पोचवलं. शाळेतून परत येत असताना आपला सगळा विचार तिने त्याला सांगितला. तो ऐकून त्याला फारच आनंद झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजले नाहीत तोच ती उठली. त्यांच्या गावापासून आगगाडीनी मुंबई सुमारे 1.5 तासाच्या रस्त्यावर होती. भाडं फारच थोडं होतं. गोदूजवळ आई वडिलांनी दिलेले खाऊचे पैसे होते. त्या पैशाच्या जोरावरच तर तिने आई वडिलांच्या नकळत मुंबईला जाऊन प्रख्यात डॉक्टरांना आपल्या भावाचे डोळे दाखवण्याचा निश्चय केला होता. गोदू कित्येक वेळा वडिलांबरोबर स्टेशनवर गेली होती, त्यामुळे तिकीट कुठे काढतात वगैरे तिला ठाऊक झालं होतं. तिने चटकन आपल्या भावाला उठवलं आणि ती दोघंही अगदी गुपचूप घराच्या बाहेर पडली. बरोबर 6 वाजता मुंबईची गाडी होती.
त्यापूर्वी अर्धा तास स्टेशनवर येऊन योग्य वेळी तिकीटं काढून दोघंही जेव्हा गाडीत बसली तेव्हा तिचा जीव खाली पडला. तिला मोठं भय पडलं होतं की कोणी ओळखीचं भेटेल आणि आपल्याला घरी परत घेऊन जाईल आणि आपला सगळा बेत फसेल. पण तसं झालं नाही. गाडीची शिट्टी वाजून गाडी निघाली आणि आपला बेत इथपर्यंत तरी सिद्धीच गेला असं पाहून तिला कितीतरी समाधान वाटलं. इकडे 6 वाजून गेले, उजाडले, पण अजून मुलं कशी उठली नाहीत असं पाहून आईला आश्चर्य वाटलं, कारण ती इतका वेळ निजणारी मुलं नव्हती. पण इतक्यात आईची दृष्टी आत जाते तो गोदावरी आणि गोविंदा यांची अंथरुणं गुंडाळलेली असून त्यांचा ठिकाणाच नाही असं दिसून आलं. मग काय, जिकडे तिकडे त्यांना शोधण्याची मोठी धांदल सुरू झाली, पण कुठेच काही पत्ता लागेना. पोरगा आंधळा झालेला आणि त्याला घेऊन ही पोरगी गेलेली. शोधलं, पण त्यांचा पत्ता काही लागला नाही. सुमारे 1.5 तासांनी भायखळा स्टेशनवर गोदावरी आणि गोविंदा उतरले. गाडीत कित्येक लोकांनी त्यांना तुम्ही कुठे चालला, या मुलाचे डोळे कसे गेले असंही विचारलं. त्यांनी सांगितलेली सगळी हकीकत ऐकून सगळ्यांना त्यांचं कौतुक वाटलं. स्टेशनवर उतरून बाहेर आल्यावर गोदीनी इकडे तिकडे पाहिलं तर एक पोलीस तिच्या नजरेला पडला. ती धीटपणाने त्याच्याजवळ गेली आणि तिने डोळ्यांच्या डॉक्टरांचा पत्ता विचारून घेतला. जमादार साहेबांनी पहिल्यांदा जरा जोरानेच त्यांना विचारलं, कुठून आलात आणि कुठं चाललाय? पण न घाबरता गोदावरीने सरळपणाने आपली हकीकत सांगितल्यावर त्याला तिचं कौतुक वाटलं. तो म्हणाला, चला, मी तुम्हाला डॉक्टर गोपाळरावांच्या घरी नेऊन पोचवतो, असं त्यांनी म्हटलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांना डॉक्टरांच्याकडे नेलं. डॉक्टर गोपाळरावांनी स्मित करून जमादारांना विचारलं, ही कोण लहान मंडळी आणली आहे तो? गोदावरीनी जलद बोलून गोंदूचे डोळे कसे गेले वगैरे सगळी हकीकत सांगितली. डॉक्टरांनी ती सगळी ऐकून घेतली. ती काकुळतीने म्हणाली, डॉक्टर साहेब, बघाल आमच्या गोंदूचे डोळे, शक्य असेल तेवढा प्रयत्न करून पहा. सगळी फी आज नाही ना जरी देता आली तरी कधी ना कधी आपली फी आम्ही नक्की देऊ. डॉक्टर त्या मुलांना घेऊन घरात गेले. आधी त्यांनी आपल्या बायकोला सांगून त्या मुलांना काही खाण्यास दिलं. त्यांच्या घरचा पत्ता विचारून घेऊन मुलांच्या सुखरूपतेबद्दल घरी एक तार दिली. नंतर त्यांनी अर्धा तास गोंदूचे डोळे तपासले. परीक्षा चाललेली असताना गोदावरी जवळच उभी होती. तिचा जीव टांगणीला लागला होता. डॉक्टर काय सांगतायत हीच तिला काळजी होती. सरते शेवटी डॉक्टर हसत हसत गोदावरीकडे पाहून म्हणाले, मुली, 99% तुझ्या भावाचे डोळे माझ्या हातून नीट होतील असं मला वाटते. हो, पण त्यासाठी तुम्हाला दोघांना इथे राहावं लागेल. मात्र तुला शुश्रूषा केली पाहिजे. हो हो, करीन की, अगदी मनापासून. आणि बरं का डॉक्टर, तुमची सगळी फी सुद्धा आम्ही देऊ, आज ना उद्या. तिचं ते अंतःकरणापासून आलेलं बोलणं ऐकून डॉक्टरांना कौतुक वाटलं आणि बरं बरं असं ते हसत म्हणाले. डॉक्टरांची तार पोचून संध्याकाळच्या गाडीने त्या मुलांचे वडील आले. आपल्या मुलांना पाहून ते गहिवरले. गोविंदाच्या डोळ्यांवर डॉक्टरांनी त्वरित इलाज केला. डोळ्यांवर पट्टी बांधली. ती 15 दिवसांनी काढायची असं त्यांनी सांगितलं. गोदू भावाची शुश्रूषा मनापासून करू लागली. डोळ्यांवरची पट्टी सोडण्याचा दिवस आला. डॉक्टर गोपाळरावांनी गोंदूच्या डोळ्यावरची पट्टी सोडली. अक्का अक्का, गोंदू आनंदाने आणि प्रेमाने ओरडून म्हणाला आणि एकदम त्यांनी तिच्या गळ्याला मिठीच मारली. दिसू लागलं का रे गोंदू? तिने औत्सुक्याने त्याला विचारलं आणि त्यांनी हो हो, दिसायला लागलं बरं असं उत्तर दिलं. ते ऐकून तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. त्याबरोबर गोपाळरावांचे डोळेही पाणावले. दुसऱ्या दिवशी गोपाळरावांनी मुलांना त्यांच्या घरी पाठवण्याची तयारी केली.
त्यांच्याबरोबर आपला गडी दिला आणि ऐन गाडी सुटण्याच्या वेळी गोदावरीच्या हातात एक बंद केलेला लखोटा देऊन ते म्हणाले, हे मी तुमच्यासाठी केलेल्या खर्चाचे टिपण आहे. आपल्या वडिलांजवळ दे आणि त्याबद्दल काही घाई नाहीये म्हणून सांग. गोंदूचे डोळे बरे करून त्याला परत आणलं असं घरी जाताच गोदावरीनी अभिमानाने म्हटलं. सगळ्यांना आनंदाचं भरतं आलं. ते ओसरल्यावर डॉक्टरांनी दिलेल्या लखोट्याचं गोदावरीला स्मरण झालं आणि तिने तो आपल्या वडिलांना दिला. तो फोडता फोडता वडील म्हणाले, कितीही जरी त्यांनी बिल केलं असलं ना तरी मी ते मोठ्या आनंदाने सवडीने देऊन टाकेन. लिफाफा उघडून बघतात तो आत पुढील मजकूर होता. गोंदूचे डोळे बरे केल्याबद्दल फी, औषध पाणी वगैरे झालेला एकंदर खर्च मी भरून पावलो. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.